तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 17 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय गौरी आणि अभिमन्यू सर लग्नाच्या शॉपिंगला निघालेत आणि गौरी प्रचंड बडबड करत असते, अगदी असंबंधित, की सर असं जोडीदार हवा आज, म्हणजे असं शॉपिंगला जाताना जेव्हा आपण कपडे घेतो ना, तेव्हा आपण घातलेले कपडे कसे दिसतात हे आपल्याला थोडी कळतं. तेव्हा आपल्याला समोरचाच माणूस सांगतो ना, तेव्हा शॉपिंगला जाताना कोणी ना कोणी सोबत असं हवं, म्हणजे जोडीदार असला तर जास्ती चांगलं. गौरी प्रचंड बडबड करत असते. शेवटी अभिमन्यू सर म्हणतात, ठीक आहे, पण तू तुझी तोंडाची वाफ एवढी का दवडतीये? गौरी म्हणते, अहो सर तुम्हाला सांगायला हवं ना, म्हणून मी तुम्हाला सांगतेय. गौरी गप्पा गप्पामध्ये एवढी गुंगलेली असते की तिला समोरून रिक्षा येते ते कळतच नाही. अभिमन्यू सर आता एकदम काळजीने तिला ओढतात समोर आणि बाजूला सरकवतात, रिक्षा समोर येत असते म्हणून. गौरी खूप आनंदात आहे आणि ती अभिमन्यू सरांच्या सोबत आहे, त्यामुळे जरा जास्ती आनंदात झालेली आहे ती, कारण ती आता त्यांच्या प्रेमात पडली आहे प्रेक्षकांनो, असं त्यांनी आज दाखवलंय. अभिमन्यू सर जेव्हा तिला मागे सरकवतात तेव्हा ती अचानक अशी भानावर येते आणि अभिमन्यू सरांकडे बघतच राहते की सरांनी किती काळजीने तिला असं मागे सरकवलं. अभिमन्यू सर जे काळजी घेतात ते तिला खूप आवडायला लागलंय. पण आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या राघवची तर त्यांनी अख्खी स्टोरीज बदलून टाकली. आता तो कोणत्या तरी माणसाशी बोलतोय फोनवर आणि त्याला म्हणतोय, मला माझे पैसे दे. ते काही मला माहिती नाही, 25 लाखात आपलं बोलणं झालं होतं. त्या पोरीचं काय करायचं ना त्याचं तू बघ, मला काही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी. तिचं लोणचं टाकायचं, काय करायचं ते कर, पण मला माझे पैसे दे, असं म्हणून त्याने फोन ठेवलाय. आणि ते दुबईचं काहीतरी तो बोललाय. आता ते त्याच्या गौरीच्या काकाने ऐकलंय आणि तो म्हणतो, काय रे, अरे तू काय करणार आहेस माझ्या पुतणीचं? नाही म्हणजे दुबईला तर तू जाणार होतास ना, आणि तू काय बोललास फोनवर? आता कोणाकडून 25 लाख रुपये मिळणार आहेत तुला? त्यावर आता हा राघव म्हणतो, उगाच शहाणपणा करू नकोस. तू जरी सगळं ऐकलं असेल ना तरी याद राख, उगाच तुला फार जीव आहे तुझ्या पुतणीवर किंवा तुला फार प्रेम आहे असं काही दाखवायची मला गरज नाहीये. मी दुबईला जाणार नाहीये, तुझी पुतणी जाणार आहे दुबईला. आणि एक लक्षात ठेव, हे सगळं तू जर कोणाला सांगायचा प्रयत्न केलास ना तर या सगळ्यामध्ये मी तुला सुद्धा अडकवेल. तुझं आणि माझा संबंध नाहीये असं तू सांगू पण शकत नाहीस, कळलं ना तुला? तर आता हा काका काहीच बोलत नाही आणि मग थोड्या वेळाने तो असं हात दाखवतो. म्हणजे थोडक्यात काय प्रेक्षकांनो, हा जो राघव आहे ना तो गौरीला दुबईला विकून टाकणार आहे 25 लाखाकरता. आता तो काका जो आहे ना तो असं 3 बोटं दाखवतोय आणि तो राघव म्हणतो, काय? आता तो काका म्हणतो, तिप्पट पैसे घेईल मी तुझ्याकडनं. मग राघव म्हणतो, काय नीचेस रे तू, तुझ्या पुतणीबद्दल पण तुला काहीच वाटत नाही, पण आता ही तुझी पुतणी आहे ना ती अभिमन्यू सरांना आयुष्यभर कोसणार आहे की त्या अभिमन्यू सरांनी कुठल्या मुलाशी तिची गाठ घालून दिली आहे म्हणून. तर पुढे आपण बघतोय गौरीला बर्फाचा गोळा दिसतोय आणि ती खूप खुश होते. ती अभिमन्यू सरांना म्हणते, सर चला आपण बर्फाचा गोळा खाऊ. पण अभिमन्यू सरांना काही तो गोळा खायची इच्छा नसते, तो खूप अनहायजिनिक असतो ना म्हणून. आता ही गौरी म्हणते, सर असं काय करतायत, चला ना तुम्ही बर्फाचा गोळा खायला. मग अभिमन्यू सर म्हणतात, बाई मला नकोय, तू तुझं खा, मी बघेल हवं तर तिथे उभं राहून, मला नकोय. गौरी म्हणते, सर असं नाही करायचं, तुम्ही जर माझ्याकडे बघत राहिलात गोळा खाताना मला तर माझं पोट नाही का दुखणार? अभिमन्यू सर म्हणतात, काय अगं मी तुझ्याकडे बघायचं आणि तुझं पोट दुखायचं काय संबंध आहे गौरी? गौरी म्हणते, सर असंच असतं, अहो बर्फाचा गोळा ना एकतर 2दाच मिळतो, एक तर उन्हाळ्यामध्ये आणि या ऑक्टोबर हीटमध्ये. हा गोळा खाण्याची मजाच काही और असते, घ्या ना सर प्लीज, तुम्ही असं बघू नका बरं माझ्याकडे, त्यापेक्षा तुम्ही गोळा खाल्लात ना तर ते जास्ती बरं होईल. गौरी आता तो गोळा मस्त एन्जॉय करत असते फुरक्या मारून. अभिमन्यू सर तिच्याकडे बघतच राहतात. आता अभिमन्यू सर अगदी सोफिस्टिकेटेड पद्धतीने तो बर्फ खाताय, अगदी असा आवाज करत, आणि गौरी मस्त फुरक्या मारतीये, असा आवाज काढून दाखवला मी तुम्हाला कारण माझ्याही तोंडाला पाणी सुटलंय तो बर्फ बघून. तर अभिमन्यू सर गौरीकडे बघतच राहतात. गौरी म्हणते, काय सर असं कुठे बर्फ खातात का? अहो बर्फ खाताना जर तोंड लाल लाल झालं नाही आणि अंगावर तो बर्फाचे डाग पडले नाही तर काय गोळा खायची मजा आहे? तुम्ही पण ना सर. तर आता अभिमन्यू सरांना पुन्हा एकदा हलकेच साधं आली आणि हलकेच जागा आली, म्हणजे मालिकेचं टायटल सॉन्ग प्ले झालंय. आणि इथे अभिमन्यू म्हणजे माही आणि तन्वी या दोघांची आठवण इथे अभिमन्यू सरांना आली आहे. म्हणजे आता ही जी तन्वी आहे ना ती जसे अभिमन्यू सर आता गोळा खातायत ना तशी ती तेव्हा गोळा खायची, अगदी सोफिस्टिकेटेड पद्धतीने. आणि आता माही तिला शिकवत असतो की अगं तन्वी असा नसतो गोळा खायचा, असा वरपून खायचा असतो, म्हणजे जशी गौरी खातीये. कळलं ना तुम्हाला प्रेक्षकांनो मला नेमकं काय सांगायचंय? असो,
आता पुढे बघतोय आपण एक तृतीयपंथी तिथे आलेले असतात आणि ते गौरीला आणि अभिमन्यू सरांना मागणी करतात पैशाची. आणि आता जाता जाता म्हणजे देवीचं नाव घेतात आणि म्हणतात तुमची जोडी सलामत रहे. आणि आता ही गौरी अशी लाजिरवाणे जरा कानकोंडी झालीये आणि मग ते म्हणतात काय ग पोरी एवढी काय लाजतेस मग, आणि पुन्हा एकदा या दोघांना आशीर्वाद देतात की छान आहे तुमची जोडी असं म्हणून निघून जातात. आता गौरीला कळे ना म्हणजे अभिमन्यू सरांनाही जरा ऑकवर्ड वाटतंय आणि गौरीला सुद्धा. काय आहे ना प्रेक्षकांनो, मालिका म्हटल्यावर काहीही दाखवलं जातं. आता हा पुढचा सीन बघा ना, नेमकं काय झालंय. आता ही गौरी आणि अभिमन्यू सर शॉपिंग करून बाहेर आलेत आणि मग ही काकू म्हणते की अगं बाई आले का तुम्ही. आता ते सगळेजण सामान घेतात त्यांच्या हातात ना. मन्या येतो आणि मन्या म्हणतो ताई मला काय आणलंयस. गौरी म्हणते आणलाय तुला शर्ट, जा तू आतमध्ये आणि बघ. आता ती गौरीची आई एकदम म्हणते बरं झालं बाई अभिमन्यू सर तुम्ही आलात, आज व्याही भोजन आहे ना, तुम्ही थांबा हा जेवणच जा. असं बोलल्यानंतर गौरीला जरा खटकतं ते आणि गौरी म्हणते आई हे कधी ठरलं, तू काही बोलली नाहीस मला. त्यावर गौरीची आई म्हणते की अगं तू कॉलेजला गेली ना तेव्हाच ठरलं हे. अभिमन्यू सर म्हणतात प्लीज मला आग्रह नका करू, मी निघतो आता घरी जायला. मग आता त्या गौरीच्या आई आणि बाबा दोघे पण खूप आग्रह करतात त्यांना, सर प्लीज थांबा ना. गौरीचे बाबा म्हणतात की सर तुम्ही अगदी घरच्यासारखे आम्हाला मदत करतायत, तुम्ही गौरीसोबत एवढं गेलात बाहेर शॉपिंग केलीत, प्लीज थांबा ना, तुम्ही थांबलात तर बरं वाटेल आम्हाला. गौरीची आई पण खूप आग्रह करते. मग आता या दोघांच्या आग्रहास्तव अभिमन्यू सर तिथे थांबले. पण आता गौरी जरा चिडलेली असते कारण तिला न सांगता ते व्याही भोजन ठेवलंय ना म्हणून. गौरी म्हणते काय गाई माझ्याशिवाय का निर्णय घेतलास तू, आता लग्न पण माझ्याशिवायच लावशील का. तिची आई म्हणते चल वेडाबाई तुझ्याशिवाय थोडीच लग्न लागणार आहे. मग तिकडनं राघव येतो आणि म्हणतो आणि मी माझ्याशिवाय लागेल का लग्न. गौरीची आई म्हणते अहो राघवराव काहीतरीच काय बोलताय, अहो तुमच्याशिवाय कसं लग्न लागेल. राघव म्हणतो अहो काही नाही आई जरा गंमत केली. मग ही गौरीची आई विचारते अहो आई बाबा नाही आलेत ना, आले नाही का तुमचे, आज व्याही भोजन होतं ना. आता हा राघव म्हणतो नाही आई म्हणाली की लग्नाची कामं आहेत तर तूच जा एकटा म्हणून, असं कोणी एकटं येतं का व्याही भोजनाला. असो तर आता ही गौरी म्हणते सर तुम्ही पण थांबा ना. मग आता ही काकू पण खूप आग्रह करते हो थांबा ना सर प्लीज तुम्ही. आणि अहो वहिनी चला लवकर आपल्याला केळवणासाठी घाई करायला पाहिजे. आता केळवण कोणी असं घरातल्या घरात स्वतःचं करतं का. असो एक आपलं जे मला माहिती आहे ते मी सांगितलं प्रेक्षकांना, ज्याच्या त्याच्या घरची पद्धत वेगवेगळी असू शकते. तर आता अभिमन्यू सर थांबलेत तिथे जेवायला आणि आता हे बघा अभिमन्यू सर तिथे पाटावर बसतात आणि गौरी येऊन लगेच त्यांच्या बाजूला बसते. आता काही एवढं कळत नाही का की नवरा बायको बसणार आहे तिथे म्हणून, म्हणजे स्पेशली ते ताट ठेवलंय. मग लगेच एक शेजारची बाई आली, ती म्हणते अय्या हेत का गौरीचे मिस्टर, अगं बाई किती हँडसम आहेत. नाही जरा वय जास्ती आहे पण छान आहे दोघांचा जोडा. काकू वैतागते आणि म्हणते ओ काकू काय हो, अहो ते नाहीये गौरीचे मिस्टर, हे तिथे बाजूला उभे आहेत ना ते तर आमच्या गौरीचे सर आहेत. आता गौरी म्हणते बाबा मी ते, आता ती तिथून उठत असते तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात नाही नाही तू बस मी उठतो इथून. आता हे बाबा म्हणतात गौरीचे अहो नाही हो सर असे भरल्या ताटावून उठू नका, नाही म्हणजे बसा तुम्ही तिथे, राघवरावांना इकडे बाजूला वाढेल ना ती, म्हणजे गौरीची आई. मग आता ते गौरीच्या आईला सांगतात की तिकडे वाढ ग राघवरावांचं पान. आणि आता राघव गौरीच्या पलीकडून बसलाय जेवायला. म्हणजे हे बरोबर केलं त्यांनी, अभिमन्यू सरांना उठू नाही दिलं, जेवताना असं उठवूच नाही. असो तर आता त्या राघवचं यांचं सगळ्यांचं जेवण अगदी मस्त पद्धतशीर रंगलंय आणि इकडे आता रागिणी घरातल्या उशांची फेकझोक करत असते आणि ते शेखरवर रागराग करत असते की त्या तुझ्या मेवण्याला काही कळत नाही का, तो दुसऱ्यांची लग्न जुळवतोय आणि त्याला त्याच्या लग्नाचं काहीच पडलेलं नाहीये का वगैरे वगैरे. आता तो शेखर समजवतो तिला अगं शांत हो, अगं तू जर म्हणत असशील तर त्याला आत्ता बवल्यावर चढवू का, तू टेन्शन नको घेऊ एवढं, रिलॅक्स राहा. आणि ही रागिणी म्हणते अशी कशी रिलॅक्स राहू, तिकडे तो बाहेर लोकांची लग्न जमवतोय त्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. शेखर म्हणतो अगं रागिणी आपला स्कोरबोर्ड बघ ना, तुझा माझा 2 आहे तुझा 7 आहे. आता ही रागिणी म्हणते खड्ड्यात गेला तो स्कोरबोर्ड आणि काय काय मला काहीही सांगू नकोस तू आणि माझ्याशी बोलूच नकोस, आता मला ना काहीतरी करावंच लागेल, तुझ्याकडनं काहीच होत नाहीये. आता या रागिणीला अचानक असं रागराग करताना काहीतरी क्लिक होतं की काहीतरी असं प्लॅन करावा जेणेकरून अभिमन्यू तिच्या जाळ्यात सापडेल. आता ते तिला काय कळालं
झालं ना ते आपल्याला काही कळवलेलं नाहीये, पण ती तमाशा करणारे एवढं मात्र नक्की आहे, जो ती अगदी छान पद्धतीने करते. असो, तर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय गौरी अभिमन्यू सर निघालेले असताना त्यांना म्हणते थांबा सर, आणि अभिमन्यू सर दारातच थांबतात. गौरीने एक कुर्ता का काहीतरी शर्ट आणलाय आणि अभिमन्यू सरांना गिफ्ट देत असते. अभिमन्यू सर म्हणतात गौरी अगं हे काय आहे. आता गौरी म्हणते सर प्लीज घ्या ना, नाही नका ना म्हणू. अभिमन्यू सर म्हणतात अगं तुझ्या वडिलांसाठी घेतलं होतं ना तू हे. गौरी म्हणते मी तुमच्याशी खोटं बोलले. मी तिथे जर सांगितलं असतं की मी तुमच्यासाठी घेते तर तुम्ही ऐकलं असतं का माझं दुकानात? नाही ना, त्यामुळे मी खोटं बोलले तुमच्याशी. प्लीज सर घ्या ना. आता हे सगळेच आग्रह करतात. गौरीचे बाबा पण म्हणतात घ्या ना सर, तुम्ही अगदी घरच्यासारखी आमची मदत करताय. गौरीची आई पण म्हणते आमच्याकडचं आहे रे असं समजा, घ्या ना सर. मग आता एवढ्या सगळ्यांचा आग्रह झाल्यावर अभिमन्यू सरांनी ती भेटवस्तू स्वीकारली आहे गौरीकडनं आणि आता ते निघालेले असतात. तेव्हा ते राघवला आवाज देतात आणि म्हणतात राघव काय ना जरा शांततेत बोलायचं होतं तुझ्याशी, पण बोलणंच झालं नाही बघ. हे बघ गौरीला तुझ्यासोबत खूप विश्वासाने सुपूर्त करतोय आम्ही आणि तू तिचा व्यवस्थित सांभाळ करशील अशी आशा ठेवतो. नाही म्हणजे तिला दुखवू नकोस, छान व्यवस्थित सांभाळ कर तिचा. आता हा राघव म्हणतो हो हो काही काळजी करू नका, मी सांभाळेल तिला व्यवस्थित. हे सगळं वरवरचं बोलणं आहे या राघवचं प्रेक्षकांनो. असो, तर आता अभिमन्यू सर निघालेत. या राघवला खूप जेलसी फील होत असते जेव्हा गौरी अभिमन्यू सरांसोबत बोलत असते प्रेमाने. तेव्हा आता अंथरुणं पांघरुणं टाकलेले असतात आणि ही गौरी ते चादर नीट करत असते व्यवस्थित, चादरीची अडी. आता मन्या सहज म्हणतो ताई अगं तू या चादरीच्या म्हणजे सुरकुत्याप्रमाणे त्या सरांनाही नीट केलं ग. अगं आज ते किती चांगले वागत होते तुझ्याशी, ते सुधारले वाटतं. गौरी म्हणते अरे मन्या ते चांगलेच आहे, असं काय बोलतोस त्यांना. अरे ते खूप चांगले आहेत. तुला माहिती आहे आज आम्ही बाहेर गेलो ना तेव्हा रस्त्यामध्ये एक गाडी आली होती, तेव्हा अभिमन्यू सरांनीच मला वाचवलं रे पटकन गाडीच्या समोर जाण्यापासनं. आणि आता बरेचशा ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्याही अगदी सहजपणे या तिच्या भावासोबत शेअर करत असते गौरी. आणि तिच्या त्या बोलण्यातून कळतंय की तिचं अभिमन्यू सरांवरती प्रेम जडलंय आणि तिला अभिमन्यू सर आवडायला लागलेत असं काहीतरी दिसतंय. कारण ती सांगत असते मन्याला अभिमन्यू सर खूप चांगले आहेत रे, ते हसले ना की खूप छान वाटतं, ते खूप गोड दिसतात वगैरे वगैरे. सगळं अभिमन्यू सरांचं कौतुक चाललेलं असतं. शेवटी एका पॉईंटला तो मन्या ऐकतो आणि त्याला नंतर बाहेर लागतं बोर. तो म्हणतो ए ताई तुला जर एवढेच ते सर आवडत असतील ना तर तू लग्न का नाही करत त्यांच्याशी. नाही म्हणजे तू खूपच कौतुक करते ना त्या सरांचं म्हणून म्हटलं तुला. तर आता असं बोलल्यानंतर गौरीला एकदम खटकतं आणि ती म्हणते मन्या काहीतरीच काय बोलतोयस. अरे आता मन्या म्हणतो मग बोलू नको तर काय करू, अभिमन्यू सर असेत अभिमन्यू सर तसेत, केव्हाचं आपलं तुझं तेच चाललंय. अगं तुला एवढेच आवडत असतील तर लग्न करून टाक ना त्यांच्यासोबत, म्हणजे तुला जे हवंय ते मिळेल. म्हणजे ही खूप डेस्पिरेटली बोलत असते ना म्हणून तो मन्या म्हणला असावा. आणि आता प्रेक्षकांनो आता हा मन्या म्हणतो तू आता निबंध लिही त्या अभिमन्यू सरांवर, काय बोलतेस त्यांच्याबद्दल. आता गौरी म्हणते काही पण बोलतो असं मन्या. आणि आता ती मन्या गेल्यानंतर स्वतःच विचार करायला लागते झालेल्या सगळ्या घटनांचा की कशी कशी आणि कोणत्या कोणत्या प्रसंगात ती अभिमन्यू सरांच्या जवळ आली. डोसा पण तिला काय काय बोलत होता ते सगळं आठवून गौरी आता गालातल्या गालात हसायला लागते. तर आता इकडे बघा प्रेक्षकांनो म्हणजे गौरी आता विचार करते की गौरी तुला अभिमन्यू सर आवडायला लागलेत पण आता काय करायचं. पण आता ती पुन्हा विचार करते आणि मागे सरकते आणि म्हणते नाही हे चुकीचं आहे, अभिमन्यू सर माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. नाही गौरी तू हा काय विचार करतेस, हा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक. तर असा विचार ती करत असते प्रेक्षकांनो. आणि हा भाग त्यांनी इथेच समाप्त केलाय. आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत रागिणी घर सोडून गेली आहे. खरं तर तिने हा तमाशाच केलाय मोठा जेणेकरून अभिमन्यू सर तिच्या हातापाया जोडतील आणि पुन्हा तिला घरी घेऊन जातील. आणि आता अर्पिता चिडते आणि म्हणते दादा तुझ्या अशा स्वभावामुळे तुझ्यावर प्रेम करणारी ती मुलगी तुला सोडून गेली. अर्पिता असं बोलल्यानंतर अभिमन्यू सर चिडतात आणि एकदम म्हणतात काय बोललीस अर्पिता तू. बघूयात प्रेक्षकांनो आता गोष्ट कशी आणि कशा पद्धतीने पुढे सरकती. आजचा रिव्ह्यू आवडला ना मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.